नवरात्र उत्सवाचा 5वा दिवस हिरव्या रंगासह सूर्यफुलाच्या सजावटीत उजळला. कार्लागड जय आई एकविराच्या घोषणा देण्यात आल्या. नवरात्र उत्सवानिमित्त माता दुर्गेचे 9 रूप आंब्याच्या पानावर साकारली. भंडाऱ्यातील चित्रकार भैरवी निर्वाण यांची कलाकृती. सर्व स्तरातून त्यांच्या कलाकृतीचं कौतुक. वाशिमच्या श्री नंदकिशोर दुर्गोत्सव मंडळात पावनखिंडीचा देखावा. देखाव्याचं दर्शन घेताना अभिमान, थरार आणि इतिहासाचं स्मरण अशा सर्व भावनांचा संगम होत असल्याची भाविकांची भावना. वाशिममध्ये एसएमसी शाळेत ऑपरेशन सिंदूर मोहिमेचा देखावा सादर. नवरात्रीनिमित्त मोहिमेत सहभागी महिला अधिकाऱ्यांना गौरव, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह. नागपूरमध्ये दसऱ्यासाठी रावणाचे पुतळे तयार करण्यासाठी सुरुवात. विजयदशमीला रावण दहन करण्याची सांस्कृतिक परंपरा. बिनवार कुटुंबाची गेल्या 3 पिढ्यांपासून प्रथा. 5 फुटापासून 65 फुटापर्यंत उंचीचे रावणाचे पुतळे तयार. अयोध्येच्या देवकाली मंदिरात भाविकांची गर्दी. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. बीडच्या मुर्शदपूर या ठिकाणी सावतानगरमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. 5व्या माळेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. नवरात्रीनिमित्त चांदिवलीत बालविकास मित्रमंडळाकडून नेत्रदीपक देखावे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचा चलचित्र देखावा. साताऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचं आयोजन. दौडेमध्ये तरुणाईचा उत्साह, भक्ती आणि शिस्तीचा अद्भुत संगम. विविध मंडळांनी ठिकठिकाणी रांगोळ्या आणि पुष्पवृष्टीनं दौडचं केलं स्वागत. कराड नगर परिषदेकडून 93 वर्षापासून व्याख्यानमालेचं आयोजन. नवरात्री उत्सवात शारदीय व्याख्यानमालेचं आयोजन. प्राचार्य विनोद बाबर यांच्या व्याख्यानाला अभूतपूर्व प्रतिसाद. अभंग तुकाराम चित्रपटाची अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि अवधूत गांधी यांचा संकल्प प्रतिष्ठानच्या दांडियाला हजेरी. कलाकारांनी लुटला दांडियाचा आनंद. ठाण्यातील टेंबी नाक्याच्या देवीचं रश्मी ठाकरेंनी घेतलं दर्शन. रश्मी ठाकरेंकडनं आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. ठाण्यातील प्रति तुळजापूर मंदिरात आरतीचा मान. शाळकरी मुलांना दर्शनासाठी मंदिरात गर्दी. अमित शहा आजपासून 2 दिवसाच्या बिहार दौऱ्यावर. अमित शहांच्या सलग 2 दिवस बैठका. धावत्या रेल्वेतून अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. रेल्वेत बसवलेल्या मोबाईल लॉन्चवरून 2000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या मिसाईलची चाचणी. अशी कामगिरी करणारा भारत जगातला 4था देश. भारतीय वायुदलातील सुवर्ण अध्यायाची आज सांगता. मिग-21 विमान आज होणार निवृत्त. वायुदलाचा कणा समजली जाणारी मिग-21 आज 62 वर्षांनंतर होणार निवृत्त. लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई. सरकारकडून वांगचुक यांची एनजीओची परदेशी निधी परवाना रद्द. स्वयंसेवी संस्थांना परकीय निधी देण्याच्या कायद्याचं वारंवार उल्लंघन केल्याबद्दल कारवाई. सौरभ हत्या प्रकरणातील आरोपी मुस्कानचा तुरुंगात. नवरात्रीचा उपवास. मुस्कान 6 महिन्याची गर्भवती. मुस्कान तिचा प्रियकर साहिल सोबत मेरठच्या चौधरी चरण सिंह जिल्हा तुरुंगात कैद. जगातील 2ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन आपली 95% संपत्ती दान करणार. 2010 मध्ये घेतला होता निर्णय. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नियोजन सुरू. जुगिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नववळण. संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक. सिंगापूरमध्ये स्कुबा ड्रायव्हिंग करताना गर्गीचा मृत्यू. संबंधित वादग्रस्त नौकेत ज्योती गोस्वामी सोबत होते. मनसे प्रमुख राज ठाकरे करणार पूरग्रस्त भागाची पाहणी. उद्या आणि परवा राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा. लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड या ठिकाणी करणार दौरा.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसे नेते अभिजित पानसेंसह शिवतीर्थावर भेट घेतली. अब तक 112 चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर प्रदीप शर्मांची भेट. साताऱ्यातील कृष्ण उद्योग समूहाच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात. कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्याकडून पूरग्रस्तांना 10 टेम्पो जीवनावश्यक वस्तू. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या आंदोलकांनी उदय सामंतांचा ताफा अडवला. पिंपरी खुर्द या ठिकाणी ताफा अडवून धनगर आरक्षणासाठी दिलं निवेदन. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेमध्ये हालचाली. शिवसेनेला मुंबईत हव्या 100हून अधिक जागा. नगरसेवकाच्या एकूण 90 जागांवर एकनाथ शिंदे यांचा मुख्य दावा. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची बैठक. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक. अमरावतीमध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने. दोन्ही पक्षांच्या जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा तर भाजपचा रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी जल्लोष. नरहरी जिरवळ आमदार आमशा पाडवींना धमकी प्रकरण. धमकी देणाऱ्या घनश्याम हाके विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. पंढरपूरमध्ये मनसे शेतकऱ्यांच्या बांध्यावर. मनसे नेते दिलीप धोत्रेंची पूरग्रस्तांना मदत. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केली रोख मदत. सिंधुदुर्गमधील कुडाळ माणगाव खोऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पुण्यात म्हाडा अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक. पुण्यातील म्हाडाच्या वसाहतीबाबत बैठकीत चर्चा. म्हाडा सोसायटींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा. मराठवाड्यात नुकसानग्रस्त भागात लोकांना मदतकार्य सुरू. काल रात्रीपासून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम. लोकांना 10 किलो अन्नधान्याचं वाटप. जयंत पाटील नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड दौऱ्यावर. जनावरं वाहून गेली. गावं वाहून गेली. सरकारनं ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. जयंत पाटील यांची मागणी. सरकारने प्रति एकर 50,000 रुपयांची मदत द्यावी. जमीन खरडून गेली त्यांना तात्काळ 30,000 रुपये द्यावे. जयंत पाटील यांची मागणी. मराठवाड्यात 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान. अजूनही सरकारची मदत पोहोचलेली नाही. पंचनाम्यासाठी अधिकारी पोहोचले नाहीत. मदतीसाठी लावलेले निकष चुकीचे. संजय राऊतांची सरकारवर टीका. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्यावी. कर्जमाफी करावी. पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत मिळावी. संजय राऊतांची मागणी. सरकार असंवेदनशील. 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात मोर्चा काढणार. संजय राऊतांची माहिती. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एकला चलो रे. निवडणुकीसाठी आघाडी झाली तर उत्तम, नाही तर सर्व जागा लढणार. जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांची भूमिका. संगमेश्वरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून गाव तेथे शाखा उपक्रमाची सुरुवात. मागजन मांगवंगळी या ठिकाणी शाखेच्या फलकाचे शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण. पैठणमध्ये पंतेवाडीमध्ये पुरात मेंढपाळांच्या 30 मेंढ्या आणि 2 बैल वाहून गेले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेंढपाळांना प्रत्येकी 50,000ची आर्थिक मदत. तिलारी कार जाळपोळ प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे दौडा मार्गामध्ये दाखल. नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना भेटून धीर दिला. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पदाधिकाऱ्यांमध्ये मराठी अमराठी मुद्दा पेटला. उल्हासनगरमधील पदाधिकारी देणार राजीनामा. महापालिका निवडणुकीत बसणार मोठा फटका. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत महत्त्वाच्या बैठका असल्याची माहिती. महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. उदय सामंत आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. नुकसान झालेल्या MIDCचा आढावा घेणार. हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा. शेतकऱ्यांकडे बँकेची 35,000 कोटी थकबाकी. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न. विरोधकांच्या टीकेला टोमण्यांना उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही. विरोधकांकडून होणाऱ्या टीकांवर राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. मालवणी परिसरात बेकायदेशीर बॅनर लावल्याची चर्चा. आय लव्ह मोहम्मद अशा आशयाचे बॅनर. पोलिसांकडून बॅनर लावणाऱ्यांचा शोध सुरू.
आता आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेवने उत्तर. भाजप नेते नितेश राणेंच्या पोस्टने चर्चेला उधाण. मुंबईत लावलेल्या बॅनरवर नितेश राणेंचं उत्तर. महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला साडी नेसवली प्रकरण. भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्यानं काँग्रेस आक्रमक. काँग्रेस न्यायालयात धाव घेणार. काँग्रेसचा आंदोलकांना इशारा. लडाख सारखा शांत आणि संवेदनशील प्रदेश आज अशांततेच्या उंबरठ्यावर. सरकारने राजकीय बेरीज वजाबाकी बाजूला ठेवून राष्ट्रीय सुरक्षतेला प्राधान्य द्यावं. हिंसेचा इशारा सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येईल का? सामनातून सवाल. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी 29 सप्टेंबरपासून दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा काढणार. शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यात्रेमध्ये सहभागी होणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह माजी आमदार राजेंद्र राऊत यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक. बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट पंचनामे करण्याचे आदेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार. सेनागावमधील मेळाव्यानंतर आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना. लातूरच्या उजेड गावाला पुराचा फटका. मांजरा नदीला पूर. काही शेतकरी शेतात अडकले. संपूर्ण शेत पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश. राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण. मराठवाडा, मध्य प्रदेश, कोकणामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज. विदर्भात आजपासून पुढील 4 ते 5 दिवस सगळीकडे जोरदार पावसाचा अंदाज. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. उर्वरित सर्व जिल्ह्यासाठी येलो अलर्ट. सोलापुरातील माढा करमाळा तालुक्यात सीना नदी पूरग्रस्त भागामध्ये पशुधनासाठी चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवामृत दूध उत्पादक संघाकडनं जनावरांसाठी मुरघास उपलब्ध करून देणार. गडचिरोली भारामगडच्या पर्लकोट नदीला पूर. 100 नदी गावांचा संपर्क तुटला. छत्तीसगड भामरागड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. पहाटेपासून वाहतूक ठप्प. सोलापूरमधील सीना नदीला पुन्हा पुराचा धोका. अतिवृष्टीचा अंदाज असल्यानं सीना नदीला पुन्हा पुराचा धोका. सीना नदीकाठच्या लोकांना स्थलांतर करण्याचं आवाहन. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद. पूर आल्यानं 2 जिल्ह्यांचा संपर्क तुटला. गडचिरोलीत जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद. बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात. मात्र पालकमंत्री इतर कार्यक्रमात व्यस्त. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी मंत्री मकरंद आबा पाटील इतर कार्यक्रमात व्यस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. पावसाचा फळबागांना मोठा फटका. शेतकऱ्यांच्या बागामध्ये मंत्री उदय सामंतांनी केली पाहणी. धाराशिव जिल्हा संकटात. जिल्हाधिकारी नाच गाण्यात व्यस्त. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांचा व्हिडिओ व्हायरल. तुळजापूरमधील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स. लालबागचा राजा मंडळाकडनं शेतकऱ्यांना मदत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 50 लाखाची मदत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान. यवतमाळमध्ये शेतकरी आक्रमक. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर धरला रोखून. ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या फळबागांना नुकसान. फळं गळून गेल्यानं शेतकरी चिंतेत. येवल्यातील पूर्व भागात पावसाचा हाहाकार. 1 एकर कांद्याच्या शेतामध्ये पाणी. अंगुलगाव या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी महिलांना अश्रू अनावर. वाशिममध्ये वीज कनेक्शन तोडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. ऊर्जा विभागाकडून थकबाकीदारांच्या सक्तीची वसुली सुरू. येणारे सण आता अंधारातच साजरा करण्याची नागरिकांवर वेळ. गडचिरोलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बेस्ट पेमेंट ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार. डिजिटल प्रणालीद्वारे केलेला उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार. यवतमाळमधील मारे गावातील महाबोधी विहार मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडीचा मारेगाव तहसीलवर विशाल मोर्चा. विहार बौद्धाच्या भिक्षुकांना ताब्यात देण्याच्या मागणीला वंचितचा पाठिंबा.
छत्रपती संभाजीनगर MIDC मध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार 7,000 विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। भिवंडी शहरामध्ये महाश्रमदान 1 दिवस 1 तास 1 साथ या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राज्यात स्वच्छता ही सेवा अभियान 2025 सुरू। पुण्यात निगडी भागामध्ये मुख्य जलवाहिनीला गळती, परिसरातील पाणी पुरवठा काल दिवसभर बंद, दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। लातूर सरपंचाकडनं तहसीलदार कार्यालयामध्ये प्रशासनाचा निषेध, पिकाच्या नुकसानीचं पंचनामे करण्यास विलंब होत असल्यानं टेबलवर पैशाचं बंडल टाकून निषेध। पुण्यात अनेक ठिकाणी पालिकेची अतिक्रमण विरोधात कारवाई, बिब्वेवाडी, कोंढवा आणि येवलेवाडी परिसरामध्ये अतिक्रमण हटवलं। अपहरण करताना खेडकर कुटुंब अडचणीत, दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआउट नोटीस, दिलीप आणि मनोरमा खेडकर अजूनही फरार। पुण्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला NCDC कडून 467 कोटींची कर्ज हमी, संचालक, सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। ताडोबामध्ये वाघाचं दर्शन आता महागणारे, वाढीव शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू, सफारीसाठी आता प्रत्येक पर्यटकाला 1,000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार। पुण्यामध्ये कात्रज डेअरीची क्षमता दुप्पट होणार, 3 लाख लिटर प्रकल्प उभारणार, डेअरीचं अत्याधुनिक विस्तारीकरण प्रकल्प 1.5 वर्षात उभारला जाणार। 21 ते 30 नोव्हेंबरपर्यंत 35 देशाचे राजदूत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अजिंठा वेरूळ लेणीचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यानं दौरा, शहरात विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांना वेग। मराठा आरक्षणाच्या GRला जनहित याचिकेद्वारे आव्हान देता येणार नाही, GR विरोधातील जनहित याचिकेवर हायकोर्टाकडनं तीव्र नाराजी। यवतमाळमध्ये भारत मुक्ती मोर्चाचं जेल भरो आंदोलन, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरातील 22 प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन। लाडकी बहीण योजनेतील 8,000 सरकारी लाभार्थी बोगस, सरकारी लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश, वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटीच्या घरात। महापालिका रुग्णालयातील सुविधांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार, रुग्णांच्या नोंदणीसाठी टोकन पद्धत सुरू होणार, कुपर रुग्णालयातील ही प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार। नागपूर जिल्हा वक्फ अधिकारी तौफिक अहमद निलंबित, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडून तात्काळ प्रभावाने निलंबन। अकोल्यात महिला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल यांची SIT कडनं चौकशीची मागणी, त्यांच्या कार्यकाळात रुग्णालयात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। भिवंडी शहरामध्ये जन्मदाखले देण्यासाठी सक्षम प्राधिकरण कोण, आमदार रईस शेख यांचा तहसीलदारांना सहवाल, 8 दिवसात याबाबत निर्णय घेण्याची मागणी। नागपूरमध्ये 5 लाख रुपये किमतीचं भेसळयुक्त पदार्थ जप्त, अन्न आणि औषध विभागानं भेसळ आणि केमिकलयुक्त खाद्यपदार्थांवर केली कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।